महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती। महिला सक्षमीकरण आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। मुंबईतील 26 डिसेंबर राज्यातील विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केले। मंत्रालयाच्या दालनात क्रमांक 103 येथे त्यांनी विभागाचा पदभार स्वीकारला। त्यानंतर विभागाची आढावा बैठक घेतली। या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपम कुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, संबंधित अधिकारी उपस्थित होते। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे म्हणाले की एकात्मिक बालविकास सेवा योजनामधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्याकरिता केंद्र सरकारचा 60% तर राज्य शासनाकडून 40% हिस्सा असणार आहे। या योजनेकरिता पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येईल। तसेच अंगणवाडी सेविकांमधून मुख्य सेविका या पदावर निवडलेले नियुक्ती करण्याबाबतची कार्यवाही मान्यता प्रशासन विभागाचे अभिप्राय घेऊन लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही कुमारी आदित्य तटकरे यांनी सांगितले। ग्राम बालविकास केंद्राच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीच्या आणण्याकरिता नागरी बालविकास केंद्र UCDC लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले आहे।